संगमनेर मतदारसंघात बोगस मतदारांची नोंद झाल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला। एक दोन नव्हे तर तब्बल 9,500 बोगस मतदारांची नोंद झाली आहे असा दावा थोरातांनी केलेला आहे। अनेक नावं दुबार तर काही नावं स्थानिक आहेत। ही बाब निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिली, मात्र बोगस नावं उडवण्याचा अधिकार नसल्याचं तहसीलदारांनी सांगितल्याचं थोरात म्हणाले। निवडणूक आयोग बनवाबनवी करत असल्याचा आरोपही थोरातांनी केलेला आहे। नावांमधले दोष आहेत ते आपल्या संगमेर मतदारसंघामध्ये 9,500 तालुका आणि संगमेर मतदारसंघात 9,500 दोष आम्ही दाखवून दिले। हे नाव दुबार आहेत, हे नाव चुकीचे आलेले आहेत, हे इथं राहत नाहीत तरी आलेले आहेत, हे दुसऱ्या मतदारसंघातून इथं आलेले नाव आहेत। 9,500 होते। या 9,500ची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही आणि तहसीलदारांनी आम्हाला उत्तर असं दिलेलं आहे की असा कोणतं नाव वगळण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार हा आम्हाला नाही। एका बाजूला तुम्ही असं सांगताय की आम्ही आदेश दिलेले आहेत, चुका दुरुस्त करणार आहोत, दुसऱ्या बाजूला म्हणतात की आम्हाला अधिकारच नाही। म्हणजे अशी ही बनवाबनवीचा कार्यक्रम निवडणूक आयोग आणि त्यांच्या माध्यमातून हे अधिकारी करतायत काय?